नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 534वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एक शिक्षक म्हणाले, सुरेश, जर तू गाढवाला मारत असशील आणि महेशने तुला थांबवले तर तो तसे का करेल? सुरेश म्हणाला, त्याचं बंधू प्रेम उफाळून आलं असेल. एक शिक्षक म्हणाले, सुरेश, जर तू गाढवाला मारत असशील आणि महेशने तुला थांबवले तर तो तसे का करेल? सुरेश म्हणाला, त्याचं बंधू प्रेम उफाळून आलेलं असेल. दुसरी कविता आहे. एक नवीनच लग्न झालेली नवऱ्याला म्हणाली, अहो, आज सुट्टीचा दिवस आहे. सारखं क्रिकेट काय बघताय? तुमचं प्रेम कुठेतरी हरवून गेलंय असं वाटतं. नवरा अर्धवट ऐकून म्हणाला, मग ती तुझी भली मोठी पर्स आण आणि त्याच्यात शोध. काही हरवलं की ते नेहमी त्याच्यातच सापडतं. एक नवीनच लग्न झालेली नवऱ्याला म्हणाली, अहो, आज सुट्टीचा दिवस आहे. सारखं क्रिकेट काय बघताय? तुमचं प्रेम कुठेतरी हरवून गेलंय असं वाटतं. नवरा अर्धवट ऐकून म्हणाला, मग ती तुझी भली मोठी पर्स आण, त्याच्यात शोध. काही हरवलं की ते नेहमी त्याच्यातच सापडतं. तिसरी कविता आहे. एखादी बायको जे बोलते ते नेहमी बरोबरच असते. ते कधी गोंधळलेल्या विचारामुळे असू शकते, कधी अपुऱ्या माहितीच्या आधारे असू शकते, कधी केवळ विरोध करायचा म्हणूनही असू शकते, कधी केवळ हट्टीपणामुळे असू शकते आणि कधी प्रश्न समजलाच नाही म्हणून पण असू शकते. पण ती जे काही म्हणते ते नेहमी बरोबरच असते. एखादी बायको जे बोलते ते नेहमी बरोबरच असते. ते कधी गोंधळलेल्या विचारामुळे असू शकते, कधी अपुऱ्या माहितीच्या आधारे असू शकते, कधी केवळ विरोध करायचा म्हणून असू शकते, कधी केवळ हट्टीपणामुळे असू शकते, कधी प्रश्न समजलाच नाही म्हणून पण असू शकते. पण ती जे काही म्हणते ते नेहमी बरोबरच असते. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित पुढचा 68वा भाग. माझी ओळख माझा आत्मा हे जेव्हा कळते, तेव्हा सारे आयुष्य सोपे होऊन जाते. माझी ओळख माझा आत्मा हे जेव्हा कळते, तेव्हा सारे आयुष्य सोपे होऊन जाते. आत्मा तसाच राहतो, काळाचे बंधन नाही. जन्म नाही आणि कुणाला मरणही नाही. आत्मा तसाच राहतो, काळाचे बंधनही नाही. जन्म नाही आणि कुणाला मरणही नाही. माझे शरीर कुठलाही अवयव हा माझा आहे, पण शरीर अन कुठलाही अवयव हा मी नाही. माझे शरीर कुठलाही अवयव हा माझा आहे, पण शरीर अन कुठलाही अवयव हा तर मी नाही. असणे हाच आत्मा आहे, त्याला विशेषण नाही. तो अमर आहे अन त्याची मोडतोड नाही. असणे हाच आत्मा आहे, त्याला विशेषण नाही. तो अमर आहे अन त्याची मोडतोड नाही. आत नाही बाहेर नाही, रंग नाही रूप नाही. चांगला वाईट नाही अन कधी पराजय नाही.
आत नाही बाहेर नाही, रंग नाही रूप नाही, चांगला वाईट नाही अन कधी पराजय नाही, हर्ष नाही दुःख नाही, कसलाही परिणाम नाही, ब्रह्मांडामध्ये त्याच्या खेरीज आणिक कोणी नाही, हर्ष नाही दुःख नाही, कसलाही परिणाम नाही, ब्रह्मांडामध्ये त्याच्या खेरीज आणिक कोणी नाही, मीच आहे माझ्यामुळेच हे जाणवते ते आहे, आणिक कोणी नाही फक्त मीच एक आहे, मीच आहे माझ्यामुळेच हे जाणवते आहे, आणिक कोणी नाही फक्त मीच एक आहे, मीच आहे बाकी सारा भासच आहे, हे कळले तर आणिक काय कळण्यासारखे आहे, मीच आहे बाकी सारा भासच आहे, हे कळले तर आणिक काय कळण्यासारखे आहे, हेच एक महत्वाचे बाकी गौण आहे, बाकी सारे तर विसरून जाण्यासारखे आहे, हेच एक महत्वाचे बाकी गौण आहे, बाकी सारे तर विसरून जाण्यासारखे आहे.